नमस्ते, स्वाद मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्रेड वड्यांची रेसिपी। त्यासाठी सर्वात प्रथम आधी आपण कुकरमध्ये अर्धा तांबा पाणी घेतलेलं आहे। मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत, क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता। बटाटे शिजतायत तोपर्यंत आपण एक वाटप तयार करून घेऊया। त्यामध्ये आपण लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेऊयात। पाणी न टाकता हे मिश्रण करा। आपले इथे बटाटे शिजलेले आहेत। थंड करून त्याची साल काढून घ्या। साल काढून झाल्यानंतर ते स्मॅशरने स्मॅश करून घ्या। इथे मी हे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत। त्यानंतर एका पॅन मध्ये 1 चम्मच तेल गरम झाल्यानंतर 1 छोटा चम्मच मोहरी, 1 छोटा चम्मच जिरे केलेलं मिश्रण गरम करून घ्या। त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे। तर हळद टाकल्यानंतर ते पण आपण मिक्स करून घेऊया। ही केलेली फोडणी आपण स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर 1 चम्मच मीठ ते टाकून चांगलं मिक्स करून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर टाकूया, ते पण मिक्स करून घेऊया। जे बटाटे वड्यांसाठी आपण गोळे करतो त्याचप्रमाणे आपण इथे गोळे करून घेऊया। माझे इथे सगळे गोळे तयार आहेत। आपण इथे ब्रेडचे चारी साइडचे काठ आधी कापून घेऊया। एका प्लेटमध्ये आपण 2 चम्मच दही आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे। ते चांगलं मिक्स करून घ्या। यामुळे ब्रेडमध्ये आंबटपणा येतो। नॉर्मल वड्यांपेक्षा हे चांगले लागतात। त्यानंतर ब्रेड मी इथे डिप करून घेतलेला आहे। पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। परत बटाट्यांचा गोळा घेऊन तो आपण गोल करून घेऊयात। त्याच्यातलं पूर्ण पाणी निघालं पाहिजे। असं थोडंसं दाबून घ्या आणि एक्सेस जे पाणी आहे ते काढून घ्या। अशा प्रकारे मी इथे वडे तयार केलेले आहेत। त्याला आपण 5 ते 10 मिनिटं रेस्ट द्या, कारण जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सोक होऊन जाईल। एका कढईमध्ये तेल घ्या। तेल थोडंसं कडू द्या। तेल गरम झालं किंवा आपण वडे याच्यामध्ये तळून घेऊया। एका वेळेला जास्त वडे टाकू नका, कारण ते एकमेकांना चिकटतात आणि पटकन त्याला हलवू पण नका। त्यानंतर मी इथे हे वडे तळून घेतलेले आहेत। हे वडे क्रंची लागतात आणि नॉर्मल बटाटा वड्यांपेक्षा थोडेसे डिफरंट आहेत, त्यामुळे छान लागतील। साधी सोपी रेसिपी आहे, एकदा नक्कीच ट्राय करा।